इंटरनल एनर्जी, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक अँड एन्थॅल्पी चेंज हे 3 पॉईंट आपण गेल्या लेक्चरमध्ये डिस्कस केले. त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. टुडे इन दिस लेक्चर वी विल डिस्कस द रिलेशनशिप बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू इन केमिकल रिॲक्शन अँड द वर्क डन इन केमिकल रिॲक्शन. नमस्कार मित्रांनो, मी आहे अजित सर आणि तुम्ही पाहताय माझं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे हायर सेकंडरी केमो कॅफे. मित्रांनो, या चॅनलमध्ये तुम्हाला 11वी-12वी केमिस्ट्रीचे काही महत्त्वाचे टॉपिक्स एक्सप्लेन करून मिळतील. सो प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. Okay, the relation between delta H and delta U for chemical reaction. Now at constant pressure delta H and delta U are related as, या आधी आपण जे इक्वेशन फाइंड आउट केलं डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी इंटू डेल्टा व्ही एन्थॅल्पी चेंज, ते इथे तुम्हाला वापरायचं. ओके, सो फॉर रिॲक्शन इन्व्हॉल्विंग सॉलिड अँड लिक्विड्स डेल्टा एच इज व्हेरी स्मॉल. कारण सॉलिड आणि लिक्विड हे इनकॉम्प्रेसेबल आहे, ते कॉम्प्रेस होत नाहीत, त्यामुळे चेंज इन व्हॉल्यूम हा काय असतो, ऑलमोस्ट 0 असतो. ओके, आणि त्यामुळे डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू होणार, कारण डेल्टा व्ही इज इक्वल टू 0. सो डेल्टा व्ही इज इक्वल टू 0 इंटू पी इज इक्वल टू 0. देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू डेल्टा यू. बट फॉर अ रिॲक्शन इन्व्हॉल्विंग इन गॅसियस डेल्टा व्ही कॅन नॉट बी निग्लेक्टेड. आपण तो निग्लेक्ट करू शकत नाही. कारण काय, तर गॅसियस हे हायली कॉम्प्रेसेबल, ते बऱ्यापैकी आपण कॉम्प्रेस करू शकतो. त्यामुळे डेल्टा व्ही काय होत नाही, 0 होत नाही, किंवा तो निग्लेक्ट करू शकत नाही आपण. इट हॅज अ सर्टन व्हॅल्यू, एक तुम्हाला व्हॅल्यू मिळेल. त्यामुळे आपण ते इक्वेशन घेणार पुन्हा, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी इंटू डेल्टा व्ही. आता इथे डेल्टा व्ही जो आहे तो V2 मायनस V1 आहे, याआधी पण आपण बघितलं आहे. त्यामुळे डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी इंटू V2 मायनस V1. ओके, सो बाय मल्टिप्लाइंग P इंटू V2 मायनस V1 we get delta H is equal to delta U plus P into V2 minus P into V1, where V1 is the volume of gaseous phase reactant and V2 is the volume of gaseous product. Okay, suppose both the gaseous reactant and products are ideal gases, then applying ideal gas equation, समजा दोन्ही रिॲक्टंट आणि प्रोडक्ट जे आहेत गॅसियस रिॲक्टंट आणि प्रोडक्ट हे आयडियल गॅसेस असतील, तर त्यासाठी आपण आयडियल गॅस इक्वेशन वापरू शकतो. पी व्ही इज इक्वल टू NRT, वेअर N1 is the number of moles of the gaseous reactant and N2 is the number of moles of gaseous product. Okay, so this ideal gas equation gives PV1 is equal to N1RT and PV2 is equal to N2RT. So by substituting this equation in equation number 2, we get delta H is equal to delta U plus N2RT minus N1RT. Okay, equal to delta U plus N2 minus N1RT. Okay, so N1 minus N2 we can take delta N G. So final equation काय होईल बघा, delta H is equal to delta U plus delta NG RT. Okay, where delta N is the difference between the number of moles of the product and those of the reactants. Okay, so this is the relation between delta H and delta U in case of a gaseous chemical reaction. Okay, so आपला पुढचा पॉइंट आहे वर्क डन इन केमिकल रिॲक्शन. Okay, so the work done by the system at constant temperature and pressure is given by W is equal to minus Px into delta P. So या इक्वेशनला एक्सप्रेशन फॉर द प्रेशर व्हॉल्यूम वर्क असं म्हटलं जातं, जे आपण ऑलरेडी काय केले, डिस्कस केले, आणि त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ओके, नाव ॲज्यूम Px इज इक्वल टू P, म्हणजे समजा आपण केमिकल रिॲक्शन ही ओपन कंटेनरमध्ये कॅरी आउट करतोय. सो एक्सटर्नल प्रेशर आणि प्रेशर ऑफ ऑन द सिस्टीम इज काय असणार, सेम असणार. हे दोन्ही काय असेल, सेम असतील. सो देअरफॉर W इज इक्वल टू मायनस
P इंटू डेल्टा V. ओके, सो पुढे आपण सॉल्व करू. इक्वल टू मायनस P इंटू V2 मायनस V1 and equal to minus P into V2 plus P into V1. Okay, now if the gaseous reactant and products are ideal gases, then according to ideal gas equation PV is equal to nRT. so आपण P into V1 आणि P into V2 कॅल्क्युलेट करू शकतो बाय आयडियल गॅस इक्वेशन. सो काय होणार बघा, P इंटू V1 इज इक्वल टू N1RT अँड P इंटू V2 इज इक्वल टू N2RT. जसं आपण या आधीच्या इक्वेशनमध्ये आपण काय केलं, फाइंड आउट केले. ठीक आहे. नाव ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. आता टेम्परेचर आणि प्रेशर कॉन्स्टंट असेल तर पुढे काय होईल बघा, W इज इक्वल टू मायनस N2RT प्लस N1RT. ओके, इज इक्वल टू मायनस, आता N1 आणि N2 आपण काय केले, एकाच ब्रॅकेटमध्ये घेतलेत कारण RT हे काय आहेत दोन्ही ठिकाणी कॉमन आहे. सो कॉमन आपण काय केलं आहे, आउटसाइड द ब्रॅकेट घेतलं आहे. सो मायनस N2 मायनस N1. सो N2 मायनस N1 इज इक्वल टू डेल्टा NG फॉर द गॅसेस रिएक्टंट अँड प्रोडक्ट. सो देअरफॉर W इज इक्वल टू मायनस डेल्टा NG RT. ओके, सो दिस इज इक्वेशन for the work done in chemical reaction. सो या इक्वेशनमध्ये डब्ल्यूची जी व्हॅल्यू आहे किंवा त्याचं जे साईन आहे ते डेल्टा एनवर डिपेंड आहे. जर समजा डेल्टा एन पॉझिटिव्ह असेल तर डब्ल्यू हा निगेटिव्ह असणार आणि डेल्टा एन जर समजा निगेटिव्ह असेल तर डब्ल्यू हा काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार. ओके, आपण इथे दोन केसेस घेऊ. इफ केस फर्स्ट, if N2 is greater than N1, जर समजा number of moles of the product form is greater than the number of moles of the reactant, then delta NG is positive. तेव्हा delta NG काय असेल, पॉझिटिव्ह असेल and W is less than 0. So we can say if delta N is positive, the work is done by the system on the surrounding. ओके, वर्क डन काय होईल, सिस्टीम वर्क डन करेल ऑन दी सराउंडिंग. नाउ केस 2, इफ N1 इज ग्रेटर दॅन N2, जर N1 N2 पेक्षा ग्रेटर असेल तर डेल्टा NG इज निगेटिव्ह. डेल्टा NG काय होणार, निगेटिव्ह होणार अँड W ग्रेटर दॅन 0. W काय होईल, ग्रेटर दॅन 0 होईल. सो वर्क इज डन ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग. ओके, सो दीज आर द टू केसेस. आणि थर्ड केस आहे, इफ N1 इज इक्वल टू N2 मीन्स द नंबर ऑफ मोल्स ऑफ द रिएक्टंट रिॲक्ट इज इक्वल टू द नंबर ऑफ मोल्स ऑफ द प्रोडक्ट फॉर्म. डेल्टा NG इज इक्वल टू 0. तेव्हा डेल्टा NG काय होणार, 0 होणार. आणि डेल्टा NG 0 होत असेल तर W इज इक्वल टू 0. सो नो प्रेशर व्हॉल्यूम वर्क is done when the number of moles of the reactant and the products are equal. जर number of moles of product आणि reactant equal असतील तर त्या केसमध्ये वर्क होत नाही, प्रेशर व्हॉल्यूम वर्क हे 0 असतं. सो दिस इज अबाउट द वर्क डन इन केमिकल रिॲक्शन. सो इथे या सेक्शनमध्ये आपण 2 पॉईंट डिस्कस केले, वर्क डन इन केमिकल रिॲक्शन अँड द रिलेशनशिप बिटवीन द डेल्टा H अँड डेल्टा U इन द केमिकल रिॲक्शन. हे दोन्ही पॉईंट फार महत्त्वाचे आहेत कारण या बेसिसवर काही एक्झाम्पल्स आहेत तुम्हाला आणि नीट JEE किंवा CETला क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.